महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे। यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात गारपिटीसह पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस गारपिटीसह पावसाचं संकट कायम आहे। 21 मार्च ते 25 मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भात काही जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्यानं ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे। पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून वर्तवण्यात आलाय, तर काही भागात गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। गेल्या आठवड्यामध्ये विदर्भात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला होता। या काळात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचं तापमान 40 डिग्रीच्या वर गेलं होतं। अतितीव्र उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरती देखील झाल्याचं बघायला मिळालं। मात्र याच दरम्यान अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। विदर्भाच्या वातावरणात द्रोणिका तयार झालेली आहे, त्यामुळे 22 मार्चपर्यंत विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली आहे। दरम्यान दुसरीकडे इतरही काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमध्ये पुढील 1 ते 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आधीच 2 ते 3 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय, त्यामुळे चिंता वाढलेली आहे।